नंदूभाऊ दादूजी बोरकर हे आमचे बैल उपाशी राहून राहिले, आमचे लेकरं बाय उपाशी राहून राहिले. आम्ही कसे 1000-2000 कमाव, आमचे हे कसे 2-4 हजार नफ्यानं बैल घेत, आता ते कोणीच नाही घेऊन राहिलं. आम्ही हे करावं काय या बैलाचं? याचं एक तर सरकारनं बैल घ्यावं, हे आम्हाला पैसे द्या काय, नाही तर आम्हाला पैसे पाठवत जा आमचे लेकरं बाय पोसासाठी. देख रहे हैं एचएचएन 24 न्यूज। सैयद हुसैन के साथ हम इस वक्त मौजूद है अमरावती जिले के चांदूर बाजार में। मशहूर है, जो जिले में माना जाता है कि चांदूर बाजार का जो बैल बाजार है, काफी तादाद में यहाँ पे किसान भाई अपने बैल लेकर आते हैं। मेरा नाम जावेद शेख, गाँव यावली शहीद। बाजार का मसला ये है कि भाई जैसा हम जो माल ला रहे, बैल ला रहे, वो बिक नहीं रहे। तो हमारा ये कहना है कि भाई जैसा पहले जैसा माहौल हो ना हमको बाजार के अंदर, क्योंकि यहाँ कोई लेवल नहीं है। यहाँ पे काफी देखने को मिल रहा है कि सब बैल बाजार व्यापारी लोग सब बैठे दिख रहे हैं। कोई लेवल ही नहीं है ना बाजार में, कोई खरीदेगा तो बिकेंगे ना, सब लेवे देवे रुके हुए है ना। प्रशासन से क्या चाहते? प्रशासन से यही चाहते हैं कि जो सबकी मांग है वो पूरी कर दिया जाए, और जैसे कि वैसे बाजार का जो जूना कारोबार था वो चलने दिया जाए। आ रहे हैं बैल ला रहे, कोई ले नहीं रहा, वापस लेकर जा रहे घर पर। यहाँ पे किसान भाई हमारे साथ मौजूद है। विष्णू क्षेत्राजी बघी हे बैल काही खपून नाही राहिले. आमच्या अशी 4 बैल बांधले आहे. डवऱ्याची कामं चालून नाही राहिले. मग कोणाला विकावं आम्ही? पाण्याच्यानं डवरे नाही चालून पाण्याच्यानं. राहिले. आणि आम्ही गरीब माणसं, आमच्या इथे शेती नाही, बाडी नाही. आमच्या ह्या बैलाच्या धंद्यावर आम्ही कसे 1000-500 कमवून आमचे लेकरा बाया पोसतो. आता हे बैल आमचे कोणीच घेऊन नाही राहिले. आम्ही खावाव काय आणि आम्ही लेकरा बायाला खाऊ काय घाला, याचं आम्हाला सरकारने उत्तर द्यावं. कारण आमचे बैल कोणीच नाही घेऊन राहिले. इथं बाजारात आणून राहिलो, 4-4 बैलाले चारा नाही, आमच्यापाशी कुटार नाही, काही नाही. हे बैल उपाशी मरून राहिले. तुमचं गाव कोण? आमचं गाव नजरपूर. नंदूभाऊ दादूजी बोरकर हे आमचे बैल उपाशी राहून राहिले, आमचे लेकरं बाय उपाशी राहून राहिले. आम्ही कसे 1000-2000 कमाव, आमचे हे कसे 2-4 हजार नफ्यानं बैल घेत, आता ते कोणीच नाही घेऊन राहिलं. आम्ही हे करावं काय या बैलाचं? याचं एक तर सरकारनं बैल घ्यावं, हे आम्हाला पैसे द्या काय, नाही तर आम्हाला पैसे पाठवत जा आमचे लेकरं बाय पोसासाठी. फाशी घ्यायचाच टाइम आहे. असे बाजार जर बंद पडले तर आम्हाला फाशीच घ्यावं लागेल. कारण आम्ही गरीब माणसं, वावर नाही, शेती नाही, काही नाही, कालच्या भरोश्यावर आम्ही पोट भरा, आम्हाला फाशीच घ्यावं लागेल. याचा जबाबदार सरकार राहील. आमच्या जर जीवाचं कमी जास्त जर झालं तर याचा जबाबदार सरकार राहील. कारण आम्ही कसं लेकरं बाय पोसो, 1000-2000 हप्त्याचे कमाव, हे आम्हाला भेटून नाही राहिले. मजुऱ्या लागून नाही राहिल्या. पाणी हप्ताभर झालं, जोड्या घरी आहे, 4-4 बैल भाड्यासाठी घेतले होते, तर 1000 कमावणं नाही झाली काय. आज आमची बाजारची सोय नाही, आज बाजारची सोय नाही आमची. आम्ही करावं कसं आम्हाला समजून नाही राहिलं. आम्हाला फाशी घ्यायचा टाइम आणला या सरकारनं. नाही देत उसनं. यावेळेस तर सगळ्याच अडचण राहते. कोण उसनं देते यावेळेस?